तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप जास्त क्रेज होणार आहे, कारण की आज आपण ट्रॅव्हल करतोय हडपसर म्हणजे पुणे टू हैदराबादमध्ये सिकंदराबादपर्यंत. तर चला बघू आजचा प्रवास कसा होता. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण की मी चाललो आहे माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नाला. तर तो हैदराबादला राहतो आणि तिकडे खूप जास्त आम्ही फिरणार वगैरे, मज्जा करणार आहे. तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा. तर 1 वाजता आणि ट्रेन लागणार आहे 3:30ला. तिथे लिहिलं आहे बघा, तिथे लिहिलं आहे. तुम्हाला दिसत नसेल पण तिथे लिहिलं आहे की हडपसर काझीपेठ एक्सप्रेस 3:30ला 3:30ला येणार आहे. तर चालते बसल्यावर भेटतो मी तुम्हाला. बाय. तर सध्याला आपली गाडी लागलेली आहे इथं आणि प्लॅटफॉर्म नंबर 3ला लागली आहे आणि इथून आपल्याला हैदराबाद. सध्याला ट्रेन भेटली ही 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 आणि 3 आणि सिटिंगमध्ये अशा हे बघा 1 2 3 4 5 6 7 तिकडे. तर आमची काय 1 3 6 7 अशा आहेत. 1 3 6 7 अशा आहेत. आणि झोपायला इकडे वरती 6. ही सीट माझी. आणि सध्याला ट्रेन थांबली आहे बाहेरच्या साईडला, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो एकदा. बघा तुम्ही, बाहेरच्या साईडला ट्रेन थांबली. आणि आता सध्याला ट्रेन भेटली. आत्ता वाजले 2 आणि ट्रेन आता सुटणार आहे 3:30ला. तर चला मी ट्रेन सुटल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि सध्याला आता ते वॉशरूमचं पाणी वगैरे भरतायत ट्रेनमध्ये. तर चला जाऊ आता काझीपेठची जर्नी आतापासून चालू होती. तर मित्रांनो, सध्याला माझ्या पाठीमागे S2 कोच स्लीपर सेकंड. तर सध्याला आता गाडीमध्ये सामान वगैरे ठेवले. मम्मी पप्पा येतात म्हणून ते लोक वॉशरूमला गेले. ते आता बसूया आणि चलो काझीपेठ. तर मित्रांनो, दौंड स्टेशन सोडलंय आणि आता बघा सिनरी. बघा तुम्ही सिनरी. हा भाऊ माझा भाऊला येल्लो येल्लो दिसतात. क्रॉसिंग होती ही. आणि आता आपल्याला दुसरं स्टेशन डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आल्यावर. तर दौंड स्टेशन सोडलंय पण मी रेकॉर्ड नाही केला कारण मी झोपलेलो. तर आता उठलोय आणि दादाच्या सीटवर बसलोय. माझी सीट होती तर वरची आहे. हे बघा इथं बसलेत सगळे आणि शेत आहेत बघा इथं सगळी. दोन मेसेज आला मला. म्हणजे बोल. तर मित्रांनो, सध्याला गाडी आलेली आहे केमला आणि इथं बघा मालगाडी आणि त्या साईडला आलं स्टेशन. आणि थांबल आता 5 मिनटं थांबेल गाडी आणि निघेल लगेच. आणि तुम्ही बघू शकता. आणि हे जे चाकं असतात ना मित्रांनो, हे बघा ही चाकं हे कशावर असतात माहिती आहे का? जी चाकं आणि पटरीमध्ये मॅग्नेटिक अट्रॅक्शन असतं. कारण की जर तुम्ही असा जरी ठेवला तरी काही कधी चाकं सरकणारच आहेत. म्हणून त्यामध्ये मॅग्नेटिक अट्रॅक्शन पकडून ठेवतं त्यांना. त्यामुळे असं होतं. हे मी 11वीच्या लेसन नंबर 4 या 5मध्ये शिकलो. 4 किंवा 5मध्ये. तर हेच मी तुम्हाला सांगितलं. टाईमपास करतोय तुमच्यासोबत. ट्रेन बघा चालली आहे. जो
मालगाडीचं इंजिन आहे, तुम्हाला इंजिन दाखवतो आता मी. बघा ना मित्रांनो, म्हणजे अरे इंजिन नाही, म्हणजे इंजिन त्या साईडला गेलं. ओके, हे बॅक साईड आहे बघा, जिथं आपला दुसरा पूल करणार आहे असतो तो. हे बघा, हा आहे. चाकं बघा कशी असतात ट्रेनची. आणि व्ह्यू बघा तुम्ही एकदा, रोड प्लस ट्रेन प्लस शेती, असं वातावरण बघायला नशीब लागतं, जे माझं खूप चांगलं आहे. तुम्ही बघू शकता. मला खूप अशी चूल मचली की काहीतरी स्पेशल करावं, काहीतरी स्पेशल करावं. ट्रेन बटरी जॉईंट करते बघा, जॉईंट होते बटरी. म्हणजे इंजिनिअरला किती डोकं असेल ना मित्रांनो. म्हणजे प्लॅन म्हणजे माझं ड्रीम आहे, मी इंजिनिअरिंगनेच बनवलं आहे. सो किती म्हणजे डोकं लावून बनवलं असेल. पटरीवर, एका लोखंडाच्या पटरीवर एवढी मोठी ट्रेन, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढं ते आहे फिजिक्स. तर आता आम्ही चहा बिस्किट घेतो, संध्याकाळच्या नाश्त्याचा टाईम झाला आहे. पप्पा घेऊन आलेले. आणि आता ट्रेन निघाली कुरुडवाडीवरनं. कुरुडवाडी समथिंग 100 किलोमीटर, 100-150 किलोमीटर असेल पुण्यावरून. मग 60-70 बस. मग मी चहा कधी येणार आहे का? आणि ते बघा मोबाईलमध्येच पडले. सध्याला आता आपली ट्रेन उदगीर सोडते. उदगीरवरनं सुटली आता ट्रेन. तर नेक्स्ट स्टॉप असेल. मित्रांनो, सध्याला आता पोचलेलो आहे भालकी रेल्वे स्टेशनला, जे की आता तामिळनाडूमध्ये, नाही सॉरी तेलंगणामध्ये. म्हणून उतरलो आता बेगमपेठला. आता इथून कॅब करून जायला लागणार. मित्रांनो, सध्याला आता पोचलेलो आहे बेगमपेठ जंक्शनला. ट्रेन चालली आहे बघा माझ्यासाठी. ती बघा गेली ट्रेन. काझीपेठ हडपसर एक्सप्रेस एकदम बरोबर टाईमला आले. 3 वाजता बरोबर बेगमपेठला उतरली. आणि बेगमपेठचं स्टेशन पण खूप छान आहे. थँक्यू वगैरे लिहिलं आहे, तिकडून वेलकम लिहिलं असेल. खूप मस्त हैदराबादमध्ये आल्या पॉझिटिव्ह एनर्जी वाटते खूप. आणि आता कॉल करतो आहे भैयाला की पोचलो आहे आणि कॅब बुक करून घरी.